सौरभ आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे मिस्टर अंकित. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे हसन. अनुभव खूप चांगला आहे हसनचा. बेस्ट ऑफ लक. मोठा फटका इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन. धाव मिळतील दोन धावांचे अकाउंट ओपन केले. खातं उघडलंय. पहिल्या डावाची सुरुवात तर डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात झाले. सौरभने पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर 2 धाबा या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट केलेला आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश गेल्याच्या 2 धाबेने टीम C11 हसोबा स्पोर्ट्स जुचंद्र. या पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केले. बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धाबा या ठिकाणी जर पाहिले तर पुन्हा एकदा संदीप सर सहजरित्या सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्यात. धाव फटकावर धावा लागल्यात 4. सावध गतीनेच अशीच सुरुवात करावी लागेल या दोन बॅटरला चांगल्या धावा बनवण्याकरता. हसन सुद्धा अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या पर्व सुद्धा गाजवलं होतं या काढून. अचानकपणे लेग ब्रेक होणारा चेंडू जोरदार अपील केलंय. नॉट आउटचा इशारा पंचाने दर्शवलाय. कारण अतिशय चांगले दक्ष पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश साटम आहेत आणि स्कोरलेग पंच म्हणून सचिन पाल. पृथ्वी शाह सोबत खेळण्याचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी असा सचिन पाल. या पुढचा बॉल इथे हवेत खेळला. बॉल ऑन साईडला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट केले जाईल. पुन्हा एकदा 2 धाव मिळतील आणि पाहत असताना जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आणि संदीप सर ज्या वेळेला तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुम्ही चांगली धावसंख्या तुम्ही बनवू शकता मैदानावरती आपण नेहमीच पाहिले. या बॉलवरती मिळतील 3 धावा. 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. हसनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. इनसाइड आउट. खऱ्या अर्थाने टायमिंग सुद्धा प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा 2 धाव पळून पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याची संधी होती परंतु एकमेकाला समजून घेणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते काम सध्या या विकेटवर सुरू आहे या 2 बॅटरचं. सुरुवात तर चांगल्या पद्धतीची करून द्यायची आपल्या संघाला. हाच एक धैर्य घेऊन हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल 9 धावा या धावफटकावरती लागल्यात. यावेळेला जर पाहिलं तर खराब लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. संदीप सर डावाची सुरुवात चांगली झाली परंतु शेवट कशा प्रकारचं होईल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. तेच बघणार आहोत आपण खऱ्या अर्थाने. आता चेंडू राहतोय तो सली पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. एकदा मिळाली पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर हसोबा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 11. 11 फॉर नो लॉस. थँक्यू टू से. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 आपण बघतायत. नेहमीच या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आपण पाहिलं गेल्या 8 वर्षांमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन झालं, नियोजन झालं आणि खरोखरच कौतुक करावं तितके कमी भावेची पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात. पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्रीच्या दिशेने प्रस्थान झालाय. बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. एका टप्प्याच्या साईडने मिळतील धावा 4. चौकार येतोय फलंदाज सौरभच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. अंकित याच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर धावसंख्या पोहोचली 15 वर. 15 रन्स ऑन द बोर्ड. भावेश पाटील गोलंदाजी मार्गावर. नामवंत खेळाडू. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यष्टांच्या पाठीमागे विशाल पाटील होते. एकदा मिळाली दुसरी धाव. धोक्याची घंटा वाजू शकेल काय? 2 धाबा यावेळेला पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. आतापर्यंत कोणताच धोका या ठिकाणी निर्माण झाला नाही. सर्व काही व्यवस्थित घडतंय. नक्कीच. कारण की मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतात. अंकितने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 9 धावा केल्यात. भावेचा पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर मागे निघून चाललाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात मिळणार आहे. संदीप सर या स्पर्धेचा उत्तरोत्तर जर पाहिलं गेलं तर जी प्रगती आपण सातत्याने पाहतो यंदाही जर पाहिलं तर काही तर नवीन करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी स्पर्धा आपण सातत्याने जरूर पाहतो. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य या आकर्षक करणाऱ्या अशा ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात.
खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा दिला जातोय. ट्रॉफीज आकर्षक आहेत, सर्व काही आकर्षक आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिस. नो बॉलचा इशारा ऑन साइडला चेंडूला कोण काढलाय. एकदा मिळाली मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. पाहता पाहता पळून पूर्ण केलं. नो बॉलचा इशारा आलाय. 2+1 या 3 धाबा धावपळकावर जमा होत आहेत. 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली 18. या षटकाची सुरुवात थोडीशी खर्चिक धावसंख्येने झालेली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सोनू मिस्टेक त्या ठिकाणी झालंय आणि ज्या ज्या वेळेला अशा चुका होतील त्या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमचा फायदा हा आपण सातत्याने पाहणार आहोत. टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफटकावरती या 2च्या सहाय्याने ती म्हणजे 23 धावा धावफटकावरती. जी सुरुवात पाहिजे होती संदीप सर पहिल्या 2 षटकांमध्ये ती सुरुवात तर प्रॉपरली या ठिकाणी झालेली आहे. पहिल्या षटकात 11 होत्या. या आतापर्यंत जर पाहिलं तर भरपूर धावा खर्च केल्यात भावेश पाटील या गोलंदाजाने. पुढचा बॉल 12 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र बॅटर आक्रमक होत आहे. चेंडू सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतील 4. चौकार. थँक्यू टू ऑफस्टिकच्या बाहेर शपल होत असताना ऑनसाइडला या बॉलला उडून दिले गेले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हते. त्याचा फायदा बॅटिंग टीमला झालाय. चौकार मिळतोय या बॉलवरती. या पुढचा बॉल खर्चिक षटक राहिले कारण की पहिल्या बॉलवरती भावेच्या विरुद्ध चौकार आला. त्यानंतर सिंगल डबल आला. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय. त्यानंतर आणखीन धावा आल्या. ऑन साइडला बॉल निघून चालला तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉलपर्यंत येतील यश बंटी. तत्पूर्वी या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 15च्या सरासरीने आतापर्यंत 30 धावा संदीप धावफटकावरती लागल्या गेल्या. सुरुवात या ठिकाणी चांगली झाली. टीम सिया 11 असोबा स्पोर्ट जुचंद्रजी अशाच पद्धतीने धावा जर बनतील तर एक मोठी धावसंख्या मी तर म्हणेन या डावामध्ये या पहिल्या डावामध्ये टीम सिया 11ची होऊ शकते. सर्वांनाच आकर्षित करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. त्यामुळेच ख्यातनाम व्यक्ती सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल होत आहेत. जसं नुकताच असलमजी शेख अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ॲडव्हेंचर बॉईज खऱ्या अर्थाने सातत्याने काही ना काही बदल घडून आणतं. प्रत्येक वर्षी ते बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना हसोबा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 15च्या सरासरीने 30 बनले. गोलंदाजीमध्ये एक बदल केलाय कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी षटकं होती ती संपलेत. आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू पाहायला मिळतील. हे बदलाव आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही प्रवेश करतायत ना, प्रवेश केल्यानंतर आपल्याला असा भास होतो की एखाद्या किल्ल्यावर आपण चढतो की काय. हे जे मैदान आखलंय ते एखाद्या किल्ल्याप्रमाणे ती आखणी दिसून येतोय. स्वर्गीय जयजी घरात खेळाडू कक्ष दोन्ही बाजूला त्या ठिकाणी बनवलंय ज्याच्यामध्ये खेळाडू बसलेत. त्यांना सुद्धा आराम करण्याची संधी मिळते. प्रेक्षकांना सुद्धा आराम आहे कारण इथे वातावरण तितकंच अनुकूल आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. शिवम समोर उजव्या हाताचा बॅटर आहे. सौरभ आता आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये डिक्लेरेशन झोन क्षेत्रात 2 धावांचं भर पडतोय आणि 2 धावांच्या भरेनंतर धावसंख्या पुढे सरकली. धाव पळक पोहोचलाय 32 वर. स्कोर इज 32. एक तर विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट जर मिळाली नाही तर मग ही धावसंख्या घातक रूप धारण करू शकते. नक्कीच विकेटच्या शोधामध्ये आता मात्र षटक क्रमांक 3 मध्ये शिवम आलेत. शिवमने देखील चांगले क्रिकेट आपण नेहमीच पाहिले. कित्येक वेळा चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये नक्कीच गरज असेल टीम शिवतेज संघाला की एकंदरीत कुठेतरी एखादी विकेट यावी. ही धावसंख्या जी वेगाने वाढते ती थांबवावी. त्यासाठी शिवम आले. स्ट्राईक एंडवरती आता मात्र सज्ज असेल मिस्टर सौरभ. यापुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे फटका हवेत खेळला. मिस टायमिंग होता परंतु यष्टी रक्षक बीट झाले. बॉल मागे निघून चालला. संधी होती संदीप सर परंतु या ठिकाणी फायदा झालेला नाही आहे. एक धाव डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून मिळणार आहे. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 33 धावा. आदरणीय सलीमजी शेख साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. सलीमजी शेख साहेब इथे उपस्थित होत आहे. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मध्ये आम्ही आपलं शब्दसमनाने स्वागत करतोय. कलीमभाई दाखल झालेत. कलीमभाई वेलकम. वळूया मॅच कडे. पहिला धक्का जी आपण चर्चा करत होतो की विकेट मिळणं फार गरजेचं आहे आणि ती विकेट मिळाली अखेरीस.
विकेट मिळाली, भागीदारी चांगली, भारी भक्कम पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या 33 आणि हा लागला पहिला धक्का. थैंक यू. वेलकम जनाब कलीम भाई, आपका हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याकडून आल्या आल्या या स्पर्धेकरता रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या कलीम भाई यांच्याकरता. खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी मोहनदादांची जी स्पर्धा आपण पाहतो त्या स्पर्धेला बाईक त्यांच्याकडून असायची असते आणि म्हणूनच या स्पर्धेत देखील कलीम भाई यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. ओ टू कमेंट बॉक्स. आर्यन भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटर बॉलचा संपर्क नाहीये, परंतु लेग स्टिक कुठेतरी सोडून चाललाय बॉल आणि त्याच कारणाचा अवंतरच्या स्वरूपात धाव मिळेल. एक धावीच्या माध्यमातून धाव फटकावर 34. चेक. शिवतेज ग्रुपचे संस्थापक आदरणीय नचिकेतजी घरत, नचिकेत भाई यांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. शिवतेज ग्रुपचे संस्थापक नचिकेतजी घरत, आपण आसनस्थ व्हायचं आमच्या मुख्य मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी आले निलेशजी म्हात्रे साहेबांकडून. आणि खूप खूप धन्यवाद निलेशजी म्हात्रे, मोहनदादा पाटील ज्यांच्याकडून या स्पर्धेला लागणारा जो काही खर्च आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांच्याच माध्यमातून आले सर्व, म्हणून मोहनदादा पाटील यांचं देखील कौतुक. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच. कारण ही माहिती फार महत्वाची होती. युट्यूब वाहिनीचा खर्च हा सुद्धा फार महत्वाचा असतो, परंतु जिग्नेश म्हात्रे साहेबांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 55,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. त्यांचं सुद्धा आपण शतशः आभार मानूया. चांगलं सहकार्य या विभागामध्ये ते करत असतात. समाज कार्यकर्ते आहेत. असे समाज कार्यकर्ते जर सर्व मिळून एकत्रित आले तर मग या परिसरातील विकास कामं थांबली जाणार नाही. आदरणीय सन्माननीय नितीन राजाराम पाटील, टेनिस विश्वातील एक प्रख्यात खेळाडू, सध्या उद्योजक आहेत, अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व, यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभारी आहोत. चर्चा आपण करूया. काही स्कोरबोर्ड दर्शवतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना हासोबा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफळकावर लागली आहे 37 धावा, 37 रन्स आफ्टर 3 ओव्हर. म्हणजेच आपण जर विचार केला तर 12.33च्या सरासरीने सध्या धावफळक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आदरणीय सन्माननीय या परिसरातील, या पालघर जिल्ह्यातील ज्या व्यक्तीने प्रत्येक युवा खेळाडूच्या हृदयामध्ये जागा बनवलंय, प्रत्येकांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक, समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. इतकी मोलाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. कुमारी निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन. वळूया मॅच कडे. ओहो, हसन देतोय ठसन. पहिलाच बॉल इथे डॉट टाकला गेलाय. हसनला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तर हसनला विकेट मिळाली नाही. आता मात्र विकेटच्या शोधामध्ये आलेत, परंतु संदीप सर, ज्या विकेटची आपण चर्चा मैदानाच्या आतमध्ये करत होतो ती विकेट आली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या गोलंदाज शिवमने. ओहो, पुढचा बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च झाल्यात, याचं एक कारण होतं की लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली, जखडून ठेवण्याचं काम केलं. व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या षटकामध्ये गोलंदाजाचं, शिवमचं. आता पुढचा बॉल हसनचा. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे अंकित. ओहो, बीट तर केलं. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. वेगाने चेंडू त्या ठिकाणी पडतायत. एका धावेनिशी धावफळक पुढे सरकतो आणि धावा लागल्या जात आहेत ते 40 धावा, 40 रन्स. आतापर्यंत वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतोय मिस्टर अंकित. या पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जरूर. आर्यनची विकेट धोक्यामध्ये होती आणि ती विकेट मिळाली. परतावं लागेल. परतीचा प्रवास दाखवला हसनने आणि विकेट जाईल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम CI11 हासोबा स्पोर्ट जुचंद्र संघाला आर्यन भोईर विकेट.
4 चेंडू टाकून चाललेत. याचाच अर्थ 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धाबा, 40 रन्स. शिवतेज स्पोर्टचे सर्वेसर्वा नचिकेतजी घरत साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू कक्षामध्ये आपल्या खेळाडूंसोबत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार हसन. नवीन बॅटर गेला खेळण्याकरता स्वप्नील. हो, सरळ बॅटिंग करून काढलंय कव्हर क्षेत्रात. एकदा मिळाली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते आणि काय घडलं बघूया. एकच धाव. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्याचा फायदा उचलला जाऊ शकला असतं. तसं काही घडलं नाही. सुरक्षित बॅटर आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचला. एका धावसंख्या धावसंख्या 41. आता चौथ्या षटकातील एक शेवटचा बॉल शिल्लक. 5 चेंडू फेकून झाले. धाबा फटक्यावरती 41 झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झाले. स्वप्नील देखील जर पाहिले तर एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. अंडरम क्रिकेट ते चांगले खेळतात आणि ते आज जर पाहिले गेले तर असोबा स्पोर्ट जुचंद्र टीमच्या बादाबाद खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूयात स्वप्नीलच्या बॅटमधून किती वेगाने मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवतील. हसन शेख आतापर्यंत जर पाहिले गेले तर 15 धावा त्याने खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकात 11 होते, या षटकात 4च खर्च केलेत. 5 चेंडू आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. म्हणजे पहिल्या षटकात भरपूर धावा गेल्या, परंतु या षटकात त्याने कमबॅक केलंय. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. मागे निघून चालला बॉल. शेवटचा बॉल होतो डॉट. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना CL11 हसोबा स्पोर्ट जुचंद्र या टीमची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. संदीप सर, विकेट गेल्यानंतर कुठेतरी धावसंख्या थांबले हेच म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारे खुंटी घातलंय धावसंख्येला. ज्या पद्धतीनं आपण सुरुवात बघितली 2 बॅटरद्वारे, सौरभ आणि अंकितने चांगली सुरुवात करून दिली होती. चांगल्या धावा जमावल्या होत्या पहिल्या 2 षटकात. त्याच्यानंतर गोलंदाजांनी अचानकपणे वापसी केली. त्या वापसीमुळेच धावफलक सध्या 10.25च्या सरासरीने पुढे गेला. 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेत. दुसऱ्या बाजूला स्वप्नील भोईर या खेळाडूचा विचार करायचा झाला तर तो खेळाडू तर आहेच, परंतु चांगले कोरिओग्राफर म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो. अमेरिका गॉट टॅलेंट, अमेरिकेमध्ये जाऊन आपलं टॅलेंट जुचंद्र गावातील कलाकारांना घेऊन चांगलं नृत्य सादर करणारं ते व्यक्तिमत्व कोरिओग्राफर स्वप्नील भोईर. सुरुवातीपासूनच अंडरम क्रिकेटचे जास्त पसंती आणि त्यामुळेच त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. या अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला ते जास्त दिसतील ओव्हरम क्रिकेटपेक्षाही. हो, नक्कीच. अंडरम बॉक्स क्रिकेट असू दे, त्यानंतर अंडरम क्रिकेट असो, नेहमीच ते चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळखलं जातं. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेला संघ शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा हा देखील एक संघ बलाढ्य संघ आहे. नेहमीच या संघामध्ये आपण मोठमोठे खेळाडू आपण पाहिलेले आहेत. आजच्या दिवसात देखील आपल्याला चांगले खेळाडू या संपूर्ण संघामध्ये जरूर पाहायला मिळतील. भावेश पाटील असतील, त्यानंतर आपण बघतोय विशाल यांना देखील आपण बघतोय, सोनू यांना देखील आपण पाहत आहोत, रोहित निकम यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, दर्शन. अशी एक चांगली प्लेइंग 9 आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यश बंटी यांना देखील आपण जरूर फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बघताय. हसन देखील आहेत. म्हणजे एक चांगला संघ मी तर म्हणेन टीम शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडाचा पाहायला मिळतोय. येस. आणि आता गोलंदाजाला शिवम 5वं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. चांगली फिल्डिंग लाईनअप आपण व्यक्त केली. ज्या पद्धतीनं शिवतेज स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला हसोबा स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत जे खुल्या गटातील मॅचेसमध्ये चांगली कामगिरी करत असतात. शिवम ह्या मागच्या 2 वर्षापासून काय चांगला परफॉर्मन्स देतोय आपल्या टीमसाठी, तो तयार आहे. आणि एका बाजूला बॅटिंग करतोय, चांगली फलंदाजी करतोय अंकित नावाचा खेळाडू स्ट्रायकिंग कडे आहे. मोठी अपेक्षा असेल हसोबा स्पोर्ट्स संघाला की हा खेळाडू आता मोठे फटके सुद्धा खेळू शकतोय. आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही. ओ, मोठा फटका खेचला जातोय. गॅप मध्ये चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्याच्या दिशेने. सीमा रेषे पार. मिळतील धाबा 4. ऍडव्हेंचर बॉईज चौकार. धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. हे मैदान बॅटिंग साठी देखील जाणलं जातं. हे मैदान बॉलिंग साठी देखील जाणलं जातं. आता पाहूयात या मॅच मध्ये आणखीन किती धावा बनतील हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा शिवम तयार.
या पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, या बॉलला मागे निघून चालला तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येत आहेत, 2 धावा कंप्लीट केली, तिसरीचाही प्रयत्न झालाय आणि इथे कुठेतरी नशिबाची साथ मित्र म्हणून मैदानाच्या आतमध्ये सिया 11 या बाजूने दिसून आले. चांगली भागीदारी केल्यानंतर आता आक्रमक व्हावंच लागेल आणि हे लक्षात घेता बॅटर अंकित आक्रमक रूप धारण करतोय. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर ती झाली 48 रन्स. या षटकातील आता तिसरा बॉल, स्लोवर वन हलक्या हाताने फक्त फ्लिक केलंय, एक धाव मिळाली. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येण्याआधी 2 धावा स्वप्नील भोईर पूर्ण करताय. तिसरी धाव घेऊ की नाही या द्विधा स्थितीमध्ये 2 बॅटर होते आणि ह्याच दरम्यान स्वप्नील भोईर आता धावबाच्या स्वरूपात परततील. विकेट डाऊन. तुषार जे म्हणायचं झालं तर पहिल्या विकेट करता 33 धावांची भागीदारी झाली होती, त्याच्यानंतर 7 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेट करता झाली आणि तिसरा विकेट करता जी भागीदारी आपण बघितली ती थोडीशी वाढताना दिसली. धावसंख्या धाव फळकावर 50, अर्धशतक तर संघाचं झालंय. इथे जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 मध्ये जी गोलंदाजी झाली होती फक्त आणि फक्त 7 धावेंची, तशाच पद्धतीचं हे षटक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवमचं वर्चस्व या संपूर्ण मॅच मध्ये राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये आले, 1 विकेट त्याने घेतलं आणि तिथून जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत गोलंदाजी अफलातून रीतीने मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. इनसाइड आउट पुढे येऊन खेळायचं होतं, कव्हर क्षेत्रामध्ये मिडऑफच्या दिशेने वळवायचं होतं चेंडूला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोरलेस क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली, 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 52. षटक क्रमांक सुरू आहे 5वं आणि 5व्या षटकामध्ये चेंडू टाकून सलग 5. शेवटचा बॉल या षटकातील, धावसंख्या 52. पाहूया अंकित अजून देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करतायत. फुलटस बॉल होता, पुन्हा एकदा जर पाहिलं तर टर्न केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे थर्ड सर्कलच्या आतमध्ये. तत्पूर्वी जर पाहिलं तर मिडॉनचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर सिंगलच कंप्लीट केली जाईल. अंकितच्या हातामध्ये आता स्ट्राईक असणार आहे. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. कुठेतरी आपण जर पाहिलं गेलं तर संदीप सर पहिल्या 12 चेंडूंमध्ये अर्थात 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या. त्यानंतरच्या अगदी जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये जवळपास 18 बॉलमध्ये फक्त 23च झाल्यात. कुठेतरी बॉलिंग करणारा संघ मागे होता शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा संघ, परंतु आता वर्चस्व त्या संघाचं पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला सिया 11 या संघाला आपण बघतायत. इथून त्यांना चांगली बॅटिंग करायची आहे. पहिल्या आपण डावामध्ये बघितलं तर दर्पणच्या बॅटमधून आपण 4 षटकार जरूर पाहिले आणि एक भली मोठी धावसंख्या त्या संघाने उभी केली होती. आता तशा प्रकारची धावसंख्या उभारायची असेल तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा या मैदानावरती बनवाव्याच लागतील. या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की सुरुवातीला एक्सप्रेस हायवे पकडला आणि त्याच्यानंतर मग वाकडे तिकडे वळणं आली, जिथे ब्रेक दिले गेलेत, स्पीड कमी झाला आणि तसा स्कोअरबोर्डचा सुद्धा स्थिती आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धाबा आल्या 15च्या सरासरीने, उर्वरित 3 षटकांमध्ये फार कमी धाबा आल्यात आणि आता जी स्थिती आहे ना ती मजबूत स्थिती म्हणता येणार नाही. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाकडे तितकंच टॅलेंट चांगलं आहे, चांगले खेळाडू आहेत जे धाबा बनवू शकतायत. आता 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर कदाचित आता बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेतलं जाईल आणि त्याकरता ती स्थिती आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले साठी आता 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. संदीप सर नेहमीच अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत असतो, परंतु अशा प्रकारची स्पर्धा आपण कुठेही पाहिलेली नाहीये. ज्या स्पर्धेमध्ये 7-7 षटकांचे सामने होतात, तिथून एखादा बॅटिंग पॉवर प्ले आणि त्यानंतर लीग फॉर्मॅट. कारण की ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा अभिमानाची आणि नेहमीच या स्पर्धेचं जर पाहिलं तर उल्लेख मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केला जातो. अंडरआर्म परिसरामधील एक भव्य दिव्य आयोजन कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून नेहमीच आपण बघतायत भावीदादा पुणेकर आणि त्यांचे संपूर्ण ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपटाचं आयोजन, हे त्यांचं नियोजन. षटक क्रमांक 6 सुरुवात झाली. आता मात्र सोनू या ठिकाणी दाखल झालेत. स्ट्राईक एंडवरती अंकित आहेत. 33 या धावसंख्येवरती वैयक्तिक ते खेळतायत. या मॅचसाठी गणेश साडम आणि सचिन पाल हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खराब लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. पहिलाच बॉल खिलपट्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. संदीप सर नो बॉल आलाय. नो बॉल आहे म्हणजेच 1 धाव तर मिळाली
अजून गोलंदाजाला जो सूर सापडायला हवा होता या षटकामध्ये तो अर्थातच सापडेल असं वाटतं. कारण एक नवीन गोलंदाज जरी असला सोनू, या आधी सुद्धा चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे पालनापाडा संघाद्वारे. आणि आता बघा मिस टायमिंग झालंय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू आलाय, एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाते. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत ते 54-55 धाबा. एक एक धाव इकडे जमा करताना दिसतात बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. या पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता, पाठवलाय थेट. क्षेत्ररक्षक आहेत परंतु निघून जाईल बॉल. सीमारेषे पार डीप मिड विकेटला क्लिअर करणारा द ग्रेट मराठा संस्थापक चषकातील एक उत्तुंग आणि दमदार षटकार फलंदाज अंकितच्या बॅट मधून. जबरदस्त फटका खेळला गेला. मोठा फटक्याने सुरुवात करतोय या षटकामध्ये बॅटर अंकित. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल घोषित केलाय पंच गणेश साटमने. धावसंख्या एकने पुढे जाते. इथे चांगला बॉल जरूर म्हटला जाणार नाही कारण की ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो आणि त्याच कारणाचा वाईट बॉल. दुसऱ्या बाजूला एक अपील सुद्धा जोरदार केली होती की बॅटिंग क्रीज पासून बॅटर पुढे सरकलाय की काय, परंतु तसं नाही. वेगाने षटक पूर्ण करतोय सोनू. धावसंख्या धावफळकर आहे ती सध्याच्या घडीला 63. पुढचा बॉल व्हाईट बॉल आहे. सातत्याने या षटकामध्ये चुका सुद्धा झाल्यात आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. धावसंख्या 64. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत चांगल्या धावसंख्येने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये CI11 पुढे खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिला या चेंडूला. तत्पूर्वी दर्शन जर पाहिले तर पुढे येत आहेत. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त होईल आणि अशा रीती मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अंकितच्या जवळपास 23 बॉलमध्ये 41 धावा. पाहूयात या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसातील पहिलं अर्धशतक होईल का. दर्पणचा तर हुकलेला आहे परंतु संधी आहे अंकितकडे देखील. मोठा पटका खेळताना आता हा बॅटर इथे मिस करतोय चेंडूला. विकेट डाऊन, स्टंपिंग केलं जातोय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आहे चौथा धक्का. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 65 धाबा. थँक्यू सो मच. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांवर आधारित असलेलं हे गीत आपल्याला वाचताना दिसतं. आणि खऱ्या अर्थाने कुमारी निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी करतायत. ॲडव्हेंचर बॉईजचे करता धरता भावेश पुणेकर सर, आणि त्यांची स्तुती करावी तितकीच कमी. कारण काळाकडून समाज कार्याकडे असं ध्येय त्यांचं आणि नेहमीच चांगलं काम या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून होताना दिसतंय आपल्याला. या मॅच कडे दर्शन मात्र गोलंदाजी मार्गावर समोर आहे अंकित. ही इज प्लेइंग ऑन 41. व्हाईट बॉल
डावे स्टेज सोडून जाणारा चेंडू आहे. 41 या धावसंख्येवर खेळतोय अंकित नावाचा खेळाडू. सीट अँकर रोल अदा करतोय आपल्या टीम करता. नो बॉल, या आधी व्हाईट बॉल, आता नो बॉल. एक धाव मिळाली आणखीन. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा झाल्या आता 68 धाबा. इथे पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो, पण तो डिक्लेरेशन झोन आहे त्याच कारणास जास्त काही धावा मिळणार नाहीत, परंतु 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 70 धावा झालेल्या आहेत. संदीप सर कुठेतरी एका बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या, चौकार खर्च केलाय असं म्हणावं लागेल. गोलंदाज दर्शन म्हात्रे या गोलंदाजाने आतापर्यंत 80च्या आसपास जर धावपळ गेला ना तर एक सुरक्षित धावसंख्या आपण म्हणू शकतोय. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचला बघितलं की 80+ रन्स जे बनवलं पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना, त्याच्यानंतर चेसिंग थोडस कठीण गेलं जय सेवालाल पाळणापाडा या संघाला. तो एक मॅच आठवला. आता दर्शन म्हात्रे पुन्हा गोलंदाजी मार्गावर आलंय. समोर आहे तो अंकित नावाचा खेळाडू. धावसंख्या पोहोचली 70 वर. डाऊन द लेग, डावेश सोडून जाणारा बॉल, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या 71. या इनिंगचे अजून 5 बॉल शिल्लक आहेत. पाहूयात अर्धशतक होईल का. 7 धाव्यांची गरज असेल वैयक्तिक 50 धाव्यांसाठी. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर नो चेंडू पाहायला पडतो. या षटकात भरपूर अवंतर धावा आल्यात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बॅटनी जेवढ्या धावा आलेल्या नाही आतापर्यंत तेवढ्याच व्हाईट आणि नोच्या स्वरूपात पाहायला मिळतात. यस, आता डिक्लेरेशन झोनच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 73 धाबा, 73 रन्स. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. येस, नो वाईड नंतर एक लिगल डिलिव्हरी त्याची पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती यावेळेला. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर बीट झालेले आहेत. निलेशने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की हा बॉल कुठल्या रिझनला जायला हवा होता, परंतु नो डाऊट अबाउट इट बॅटल बॉलचा कनेक्शन होताना दिसत नाही. 73 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरवलेली आहे. 44 झाल्यात. वैयक्तिक आतापर्यंत मी म्हणेन आणखी एखादा षटकार जर लागला तर 50 धावा देखील होऊ शकतात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅटचं एज लागलं. फायनल लेगच्या दिशेने चेंडू येईल काय. 1च धाव मिळेल बॅटरला. मोठे प्रयत्न तो करतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहेत. कदाचित थोडासा थकवा सुद्धा जाणवत असेल. सलामीला येत 7 षटकं खेळणं हे कठीण आहे आणि तो शेवटपर्यंत विकेटवर उभा आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 74. हे गरजेचं असतं. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहून खेळपट्टीवरती खेळणं गरजेचं असतं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कुठेतरी लाईन, कुठेतरी लेंथ खराब दिशेने आपल्याला दर्शनची पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर अवंतरच्या स्वरूपात धावा आल्यात. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 वाईट आणि 2 नो बॉल, जवळपास 5 ते 6 धावा अवंतरच्या स्वरूपात या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. खर्चिक षटक राहिलंय मी तर म्हणेन. जणू काय हाफ सेंचुरी पासून वंचित ठेवलंय. व्हाईटच्या स्वरूपात जास्त धावा येत आहेत. बॅटचं एज लागलंय. 1च धाव मिळेल एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या आता पुढे जाते. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 76 धाबा, 76 रन्स ऑन द बोर्ड. या इनिंगचा विचार केला तर 1च चेंडू आता शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि खेळण्याकरता बॅटर आहे तो म्हणजेच अंकित, आणि त्याला 4 धावा पाहिजेत आपलं अर्धशतक पूर्ण करण्याकरता. डाऊन द लेग, डिक्लेरेशन झोन, 1च धाव मिळाली. व्यक्तिगत अशा 47 धावसंख्येवर तो नाबाद राहिला. त्याच्याकरता जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या टीम करता चांगलं काम तो करताना दिसलाय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रेया 11 हासोबा स्पोर्ट जुचंद्र टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत 77 आणि 78 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करावं लागेल शिवतेज स्पोर्ट संघाला. या 78 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल, काय रणनीती आखली जाईल या दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील महाराष्ट्रातील 2 नामवंत समालोचक अक्षय जे साटम आणि भरतजी मोरे सर.
परंतु काय पाहिजे? बॉल बॉल ना. हॅलो हॅलो. चला फलंदाज पाठवा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कुमारी निधी मोहन पाटीलच्या वाढदिवसानिमित्त ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा यांच्या वतीने आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 सर्वांना हवी हवी असणे अशी वाटणारी स्पर्धा आणि सगळ्यांना आवडणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या चंद्रपाडा सिद्धिविनायक मैदानावरती स्वर्गीय जयेश गरज स्मृती खेळाडू कक्ष आणि त्या खेळाडू कक्षाकडे बघत असताना या मैदानावरती जयेश गरजच्या काही इनिंग डोळ्यासमोर उभ्या राहतात. अनेक वेळा मॅन ऑफ द मॅचचे किताब जिंकणं, विजेतेपद पटकावणं आणि या फॉर्मॅटला खूप चांगल्या रीतीने खेळणारा खेळाडू जो या मैदानावरती यायचा. आज त्याच्या आठवणीनं उजाळा म्हणजे त्याला श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली गेली. त्याचबरोबरीनं पहिला सामना जो आपण पाहिला त्या सामन्यामध्ये 83चा बचाव यशस्वीरित्याने होताना आपण पाहिला. थँक्यू संदीप गावंड सर आणि थँक्यू तुषारजी सोनवणे ज्यांचा आवाज आपण ऐकला. जाऊया सेकंड इनिंग कडे. टार्गेट सेट आहे 78 म्हणजेच 11चा आस्किंग रिक्वायर रन रेट मेंटेन करावा लागेल. शिवतेज चंद्रपडा वर्सेस टीम हसोबा स्पोर्ट जुचंद्र आपल्याला पाहायला मिळते. चिराई बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल रोहित निकम करता इनसाइड आउट आणि पहिल्याच बॉल वरती पहिला वार 2 या धावसंख्येने डिक्लेअर झोन मध्ये अकाउंट ओपन. रोहित निकम आज तो खेळाडू आहे ज्याच्या नावावर अर्धशतक देखील आहे या मैदानावरती, म्हणून तो टिकून राहणं फार गरजेचं आहे. रोहित फिट अँड फाईन आहे आणि त्याने डोक्यावरती कॅप रेड घातल्या म्हटल्यानंतर समोरच्याला रेड सिग्नल दिलाय. इथे येणं मना आहे, इथे बॉल टाकणं मना आहे आणि असं करत असताना पहिला चेंडू 2 हो यावेळेला लेग बाहेर वाईट स्वरूपाने एक 10 धावफलकामध्ये ऍड होईल. अक्षय एक्स्ट्रा रन्स या फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी राहणार आहेत, यामध्ये कोणतीच शंका नाही. बॅट चेंज आणि इथून बॉल निघून जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने सिंगल डबल आणि सर्वात फास्ट क्रिकेट बॉक्स टाईप क्रिकेट आपण बघतोय. त्यानंतर टर्फ क्रिकेट बघतो आणि अंडरम क्रिकेट, ओपन क्रिकेट सर्वात जलद क्रिकेट आहे. इथे पापणी लवथे ना इथे धावा पूर्ण होतात, बॉल पडून होत आहेत. बघा हे विभाग आहे. या विभागामध्ये तुम्हाला सॉफ्ट बॉल आणि अंडरआर्म ओपनच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. हे काहीसं हे क्रिकेटचं कल्चर आहे या विभागातलं आणि ते जपत असताना ही स्पर्धा समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. 1-2 आणि तिसरीचा प्रयत्न 3 कंप्लीट. काय चौथीचा प्रयत्न होतोय का? चौथीचा प्रयत्न झाला आणि बघता बघता एकाचं रूपांतर 4 मध्ये झालं. ही चपळाई तुम्हाला यशापर्यंत नेऊन उभे करेल आणि तो यश सुद्धा संपादन होताना दिसेल आणि ते ध्यानात ठेवत असताना 4 धावा सहजरितीने कंप्लीट केल्यात. ही खासियत आहे या संघाची. आणि आज बर्थडे बॉय आहे रोहित निकम आणि राकेश नाईक हे अंडरम क्रिकेटचे बेतात बादशाह आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. रोहित निकम आपणास वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा.
राकेश नाईक आपणास देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऑफ स्टंपवर बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल व्हाईट व्हाईट येत राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली जो टार्गेट आहे ना त्या टार्गेटच्या दिशेने बॅटिंग करणारा संघ दिसेल. बघा धावांच्या दिशेने येणाऱ्या त्या अगोदर जी 2 नावं आपण घेतलीत, या मैदानाचा या दोन्ही खेळाडूंना चांगला अनुभव आहे आणि दरवर्षी न चुकता या मैदानावरती ते येतात, आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. रोहित, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अजून तुझी या कारकिर्दीमधलं म्हणजे क्रिकेटमध्ये तू भवघवीत यश मिळावं, तुझ्या शरीराला ती निरोगी म्हणजे म्हणतात ना आरोग्य लाभावं, अशाच ईश्वरचरणी प्रार्थना. राकेश नाईक, आपणास सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा, जिथे धावपलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत आणि त्या 10 धावा 78चा पाठलाग करण्यासाठी चांगली सुरुवात मी म्हणेल. इनसाइड आउट, यावेळेला चेंडूला पाठवलाय कव्हरच्या डोक्यावरून, 1 बाउन्स. डिक्लिअर झोन मध्ये 2Dचा फटका येतोय. अक्षय, पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू असताना 12 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात आहे, जी आस्किंग रन रेटला मॅच करणारी आहे. आणि त्या अगोदरच तो 5 बॉलमध्ये जो आस्किंग रन रेट आहे ना तो मेंटेन केलाय, म्हणजे एक ऍडव्हान्टेज राहतो सेकंड बॉलला. आणि त्याच ऍडव्हान्टेज नुसार पाहिलं गेलं तर इथे 2 धावा, म्हणजे जो 11चा रन रेट मेंटेन करायचा तो जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये 14चा रन रेट मेंटेन केला तर एखादं षटक पॉवरफुल जरी गेलं ना तेवढा अडथळे निर्माण होत नाहीये. आणि म्हणूनच या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होताना दिसते. तिथे एक चौकार धावून आणि इतर सिंगल डबल, जे बेसिक क्रिकेट आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतात. नाही, अगदी चांगला उल्लेख आपण ऍडव्हान्टेजचा केलात. ऍडव्हान्टेज का नसणार, स्पर्धा ऍडव्हेंचर बॉयची आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळणार आहे. मग त्या ऍडव्हान्टेज सिंगल डबल मध्ये करण्याचं, डबल ट्रिपल मध्ये, सिंगल डबलने मॅच जिंकण्याचा सुद्धा एक वेगळा ऍडव्हान्टेज या मैदानावरती मिळतं. आणि अशी बहारदार ऍडव्हेंचर बॉयची स्पर्धा, द ग्रेट मराठा संस्थापक चषक, दुसरं षटक 14 म्हणजे चांगली सुरुवात आहे. आणि सर्वात मोठी बाब काय, 78चा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे विकेट हातामध्ये असणं गरजेचं आहे. विकेट गेलेले नाही आहेत. सौरभला बॅक करण्याची गरज असणार आहे. सौरभने जे पहिलं षटक हाताळलं त्याला या गोलंदाजाकडून बॅक होणं गरजेचं. बॉलरचं नाव, एक्स्ट्रा प्लेयर, एकदा बॉलरचं नाव सांगा. समीर, अमित. ओके, थँक्यू. अमित आलाय, पण अमितला धाबा रोखून आमिर करावा लागणार. डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू, ओ कॅच ड्रॉप. अशा प्रकारच्या चुका जर कराल तर दूर 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 पर्यंत तुम्हाला विजय दिसणार नाही. आणि एकाचं रूपांतर मला वाटतं 3 मध्ये इथं झालंय. म्हणून या ग्राउंड वरती ज्यावेळी चेंडू हवेत जातो ना, असं नाही की कॅच घ्यायला खेळाडू येत नाही. खेळाडू जर कॅच पर्यंत पोहोचला तर कॅच येतोच येतो. इतका वेळ, इतका टाइम मिळतो. जास्त वेळ हवेत राहणारे हे मैदान आहे, म्हणून बॉल जास्त हवेत होता ना तो कॅच कॅरी केलाच होता. एफर्ट चांगले होते, पण तो कॅच ड्रॉप झालाय. म्हणजे या मैदानावरती एरियल रूट खूप मोठा आहे. इनसाइड आउट पुन्हा एकदा. रोहित निकमने चेंडूला पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येत आहेत. आजचे उत्सव मूर्ती आहेत, बर्थडे बॉय आहेत आणि त्यामुळे आज ते एन्जॉय करतायत. या बॅटिंगला धावपलकारची धावा जाऊन पोहोचल्यात आता 19 वरती. चांगली सुरुवात आहे. अमितला ब्रेक थ्रू खूप गरजेचं आहे. इथून विकेट फिल्डिंग करणारी मॅच मध्ये परत येणार आणि विकेट नाही आला तर टेन्शन अजून वाढत जाणार. बघूया आता पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा नो बॉल. म्हणून अंडर क्रिकेटमध्ये चौकार षटकार जितके खटकले जात नाही ना तितके सिंगल डबल खटकले जातात. जर त्या धावा येत राहतील ना तर गोलंदाज प्रेशर मध्ये येतच राहील. आणि त्याचं कारण आहे अशा प्रकारचे नो बॉल, नो +2, टोटल 3 +1 म्हणजे 4 एक्स्ट्रा धावा येत आहेत. आणि दोन्ही जे बॅटर आहे ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगले फॉर्मला आहेत. त्याच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन अंडरम क्रिकेटमध्ये कव्हर पॉइंट पाहायला मिळते. अंडरआर्म मध्ये सिंगल धावेला महत्व का आलंय त्याचं एक कारण आहे. त्याच्याकडे येणार आहे त्या अगोदर या पुढील चेंडूकडे आपण जाऊयात. नो +3 म्हणजे 4 टोटल त्या धावा. टोटल 4. यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाला. अलंग कार्पेट क्षेत्ररक्षक आला वेगाने चेंडू वरती. एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 3 मध्ये झाले. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सिंगलला महत्व यासाठी आलं कारण ते कमी जागेमध्ये, मर्यादित जागेमध्ये खेळलं जाणारं क्रिकेट. कमी जागेमध्ये जास्त धावा धावता नाहीयेत, त्यामुळे तिथे सिंगल धाव काढणं सुद्धा डिफिकल्ट असतं. आणि अशा वेळेला तुम्ही जर सिंगल धाव काढत असाल, यस रन्स 26, 3च बॉल झालेत, आणि तुम्ही जर ते सिंगल काढत असाल याचा अर्थ तुम्हाला या क्रिकेटची, या फॉर्मॅटची परिभाषा समजल्या. यावेळेला मिस टाइम थ्रो, गतीमध्ये परिवर्तन होतं, हलकीची फ्लाइट, चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक दूरवरती होता. तोपर्यंत रोहितने 2 धावा धावून कंप्लीट केल्या. 4-28
आणि जे 14 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या त्या तर जवळजवळ 4 चेंडूंमध्ये आता 14 केल्यात म्हटल्यानंतर गाडी वाऱ्याच्या वेगानं चालली आहे. पॉवर प्ले आहे आणि त्याचा आता भरपूर समाचार घेतला जातोय. बॅटिंग अप्रतिम होते, गॅप मध्ये शॉर्ट सिलेक्शन आहे, बॅटिंग व्यवस्थित. रोहित निकम आणि बंटी, ज्याचं नाव यश आहे परंतु प्रेमाने बंटी म्हटलं जातंय. अनेक वेळा अनेक मैदानं गाजवल्यात. पुढे गेला होता, फॉलो करण्याचा इरादा होता आणि डाऊन द लेग साइड वाईड बॉल. इथे मात्र सध्या क्वेश्चन मार्क निर्माण झालाय गोलंदाजाच्या डोक्यावरती. अमित म्हात्रे डीएम यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा कव्हरला केलाय, कव्हरचा लवर. आणि पाहिलं तर मिडऑफचा फिल्डर गेला होता, बॉल त्याने अडवलाय, परंतु चूक काय केले की अति घाई संकटात नाही. बॉल हातामध्ये आला की कधी फेकू या विचारामध्ये राहाल ना तर या दुर्घटना होत राहतील. म्हणूनच बॉल आला तर अंडरम क्रिकेटमध्ये तुम्ही आरामात बॉल घेऊन या जेणेकरून धावा वाचतील. तर या 3 धावेने धाव फलक पुढे येत आहेत 32. एक सायलेंट पैलू आहे या स्पर्धेला खेळण्याचा, त्याच्याकडे आपण येणार आहे. त्या अगोदर लास्ट बॉल बाकी 32 दुसरं षटक पॉवर प्लेचं, ज्याच्यामध्ये फलंदाजाने पॉवर दाखवली आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, मिडॉनला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, 1 धाव 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33. एक सायलेंट पैलू काय आहे, तुम्हाला 7 षटकं खेळण्यासाठी अक्षय फिट असणं गरजेचं. फिटनेस भरपूर गरजेची आहे या मैदानावरती. 7 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला, 7 ओव्हर धावण्यासाठी, तुम्हाला 7 ओव्हर उभं राहण्यासाठी आणि तुम्हाला विजय संपादन करण्यासाठी. पहिली मॅच 7 षटकांची, त्यानंतर दुसरी मॅच 7 षटकांची, तिसरी मॅच म्हटल्यानंतर तुम्ही 2 दिवसातली स्पर्धा एका दिवसामध्ये खेळण्यासारखं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फिट राहणं गरजेचं. जे जास्त फिट आहेत तेच इथं हिट होताना दिसतील, असं या स्पर्धेचा एक सार आहे. जो सायलेंट पैलू ज्याची मी चर्चा करत होतो तो आहे. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला, कारण की जास्त वेळ तुम्हाला घालवायचा आहे म्हणजे स्टॅमिना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो फिटनेस, आणि तो फिटनेस मेंटेन केला तर तो स्टॅमिना बिल्ड होईल. म्हणूनच अंडरम क्रिकेट जितकं सोपं वाटते की डायरेक्ट सिंगल डबल इझिली कलेक्ट केल्या जातील, परंतु त्यामागे मेहनत लागेल. आणि म्हणूनच तो फिटनेस मेंटेन फार गरजेचा आहे. कुठलाही स्पोर्ट्स घ्या, जर तुमच्याकडे फिटनेस असेल ना तर तुम्ही लॉंग टर्म खेळू शकता. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये देखील सध्या दोन्ही जे बॅटर आहेत ना सडपातळ बांधाचे आहेत आणि दोघांनी जर पाहिलं तर एकमेकांवरती विश्वास दाखवलाय, पार्टनरशिप बिल्ड केले, रिक्स घेतली नाही आणि जास्तीत जास्त ग्राउंड शॉट खेळलाय. जो बेसिक क्रिकेट आहे ग्राउंड शॉट. पण त्या रोहितला एवढे वर्ष बघतोय, तिथून तो कमी होत नाही, जास्त होत नाही, एवढा मेंटेन राहतोय. वाढदिवसाच्या दिवशी तो त्याच्या त्या पर्सनॅलिटीने म्हणजे त्या बॉडीने तो सगळ्यांना एक संदेश देतोय की माझ्यासारखे व्हा तर तुम्ही एकदम फिट राहाल आणि तुम्ही 3-3 धावा 4-4 धावा या सातत्याने धावत राहणार. गोलंदाजी मार्कवरती येतो निलेश. बघ इथे अक्षय आपण जर बघितलं, पहिलं सौरभने षटक हाताळलं, दुसरं अमितने, तिसरं निलेशकडे यावं लागले कारण 2 फ्रंटलाईन बॉलर आहेत, सपशेल अपयशी ठरल्यात. 14 आणि 19 धावा त्याने खर्च केला, त्यामुळे तिसरा जो ऑप्शन होता त्याला त्यांना इंट्रोड्यूस करावं लागतंय जेणेकरून इथं विकेट येईल. आणि जो बॉलर आलाय ना बॉलिंग मार्क वरती तो शिवतेज संघाचा खेळाडू निलेशचा पहिला बॉल. आणि इथे मात्र त्याच्यावरती आक्रमण. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेले, हे संपायर 2 धावा आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 35 धावा. म्हणजे या शिवतेज संघामध्ये खेळणारा खेळाडू आज आपण त्यांच्या अपोजिट खेळताना पाहतोय. आणि ही चुरस असेल, एक बॅटल हा एन्काउंटर असेल दोघांमध्ये. बघा इतिहास एकच गोष्ट सांगतोय, जो पूर्वी एका टीम मध्ये खेळला नाही तो त्या टीमच्या समोर ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला तो जास्त घातक असतो. निलेशकडून अपेक्षा फिल्डिंग करणाऱ्या टीमला एकच असणार आहे की तो घातक असावा, म्हणजे त्याच्या बॉलिंगमध्ये ती धार दिसावी. पहिला चेंडू 1 धाव आल्या. यश चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय, रोहितला चांगली साथ दिली. ऑन साईडला हा चेंडू खेळला आहे, तोपर्यंत 1 धाव येते. एक चांगली बाब ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 ओव्हर्स, त्या 2 ओव्हरशी जर का कम्पेअर केलं तर या षटकामधले पहिले 2 चेंडू खूप चांगले आहेत. म्हणजे गोलंदाजच्या नावावर हे 2 चेंडू राहिले आहे. कम्पॅरिझन केलं सौरभ आणि अमितच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांनी जवळजवळ जास्त धावा खर्च केल्या होत्या. ओके, निलेश अनेक वेळा बेस्ट बॉलर ऑलराऊंडरचा किताब आहे त्याच्याकडे. अंडरम क्रिकेटमध्ये दोन्ही टर्न करणारा गोलंदाज आहे, पण तो रोहितला ठाऊक आहे. त्याच्याच संघामधून पूर्वी खेळलेले आहेत, कव्हरला मारलाय, पुन्हा एकदा स्ट्रगलिंग राहिलंय. आणि जर बॉल तिथे जात असेल आणि तुम्ही अडवाल ना तर 2च्या जागी या प्रकारे 4 धावा देऊ शकतात. तर हेराफेरीमध्ये डायलॉग आहे 1 का डबल, इथे तसंच पाहायला मिळतंय. 2ला 4, सिंगलला डबल, डबलला टिबल, टिबलला चौकार मध्ये कन्वर्ट केलंय. अगदी चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजाची मैदानात बघायला मिळते. अजून एक सार आहे, म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे.
मी त्या चर्चेकडे येणार आहे. त्या अगोदर चेंडूला फक्त दिशा दिली रोहितने. हळुवार पद्धतीने खेळलं. लोअर फुलटॉस बॉल होता. कोणताही मोठा फटका खेळण्याचा मोह नाही. 2 धावा आल्या. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 वरती. 12 चेंडूने 28 धावांवरती रोहित खेळतोय. आणि यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड. धावा किती गरजेच्या आहेत. 78चा पाठलाग करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. ते ऑब्झर्वेशन काय त्याची चर्चा करूयात. इनसाइड आउट. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलं. चेंडू चालला डिक्लेअर झोनच्या डायरेक्शन बदलली. 1-2 नाही, पोहोचलेलाच नाहीये तिथपर्यंत. त्यामुळे रोहितने 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 1 रन शॉट. येस, 3च धावा मिळतील. ऑब्झर्वेशन काय, या परिसरामधील खेळाडू या फॉर्मॅट मधलं क्रिकेट जेवढं चांगलं खेळतात तेवढे कुठले नाही खेळत. हे ऑब्झर्वेशन आहे मागचं. कारण हा फॉर्मॅट इकडे मोठ्या प्रमाणात होतो. आणि अखेरकार रोहितच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. मॅच चेंज, कॉड बिहाइंड आणि एसटी रक्षकाने हा झेल घेतला. परंतु बड्डेच्या दिवशी एक चांगली इनिंग हवी असते प्रत्येकाला आणि त्याच इनिंगला त्याने बिल्ड केलंय. जो स्टेज, जो मन सेट केलाय, प्रॉपर टीम जिंकण्याच्या मार्गावरती आहे. म्हणून रोहित करता टाळ्या झाल्या पाहिजे. बड्डे सुद्धा आहे आणि जबरदस्त बॅटिंग त्याने केलंय या मॅच मध्ये. वरती धावा 46. 46 झाल्यात आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी मला वाटते 32 धाव्यांची गरज आहे. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 24 डिलिव्हरीज. 24 मध्ये 32 ही इक्वेशन येऊन थांबली आहे. बघा रोहितची बॅटिंग स्टार्ट जर बघाल तुम्ही, त्या फलंदाजीचा आलेख बघाल किंवा त्या चेंडूगणिक धावा कशा आल्या 2-1, 4-1, 2-2, 3-2-3, 4-2-3 असा नंबर आहे. तिथे तुम्हाला कुठलाही शून्य दिसत नाही विकेट वगळता. म्हणजे सगळे चेंडू जे आहेत ते बॅटला स्पर्श करणारे होते. ही दोघांनी आणि दुसरा त्याला यश सुद्धा तसाच अक्षय बॅटिंग करतोय. याला म्हणतात प्युअर क्लास. अशा फॉर्मॅटमध्ये जिथे बाईज नाहीत, लेग बाईज नाहीत आणि अंडरआर्म क्रिकेटच्या ओपन फॉर्मॅटमध्ये चेंडू डॉट न करता खेळणं हे एक वेगळं कौशल्य आहे. ते दोघांनी दाखवलंय. प्युअर क्रिकेट खेळलेत आणि फेअर क्रिकेट पाहायला मिळतोय की दोघांनी एकही डॉट बॉल केला नाही. म्हणजे जर तुम्ही सिंगल डबल धावा करत असाल आणि एखादा बॉल डॉट घेत नसाल ना, तर या प्रकारे बघा 3 ओव्हरमध्ये धावा 46 येऊ शकतात. कोण बोलते चौकार षटकार निश्चित धावा येतात. सिंगल डबल आहेत, बेसिक क्रिकेट आहे आणि एकमेकांवरती विश्वास, रनिंग बिटवीन द विकेट असला ना तर नक्कीच धावा येतील. हे ताजं उदाहरण. एक गोष्ट म्हणजे आवर्जून सांगायची वाटते. सध्याच्या घडीची टेनिस क्रिकेट विश्वाची सर्वात मोठी खंत काय, मग ते अंडरआर्म ओपनचं क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, ते म्हणजे सिंगल डबलला न बघणं. ही खूप मोठी खंत आहे. ते दुर्लभ धावा असतात. मात्र हे एकमात्र असं ठिकाण आहे, चंद्रपडा, नायगाव, जुचोत्रा हे काय विभाग आहे, इकडे तुम्हाला या धावा मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट इथल्या लोकांनी जिवंत ठेवलंय असं म्हणावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईट. प्रचंड दडपण आहे गोलंदाजावरती, प्रचंड दडपण फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आहे. कारण आता हा सामना थोडासा विरुद्ध म्हणजे शिवतेज स्पोर्टच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. थोडस मिसफिल्ड होतंय मिड ऑफच्या दिशेने. स्ट्रगलिंग फिल्डरचा आहे आणि पाहता पाहता या धावा खटकल्या जातील. म्हणूनच इथे 3 धावा येत आहेत. सिंगल डबलने बॉडी लँग्वेज कधी कधी फिल्डिंग करणाऱ्या संघाचे निगेटिव्ह करते, परंतु कधी कधी पाहिले आपण सुरुवातीला धावा येतात आणि शेवटचा जो षटक चालू होतात मागील 2-3 ओव्हर तिथे ग्राफ खाली येताना सुद्धा पाहिले. इथे कमबॅक करायचंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने, तो कमबॅक करावाच लागेल. नाही, 7 षटकांची परिभाषा काय, इनसाइड आउट, चांगला फटका, चेंडू निघून चाललाय, एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा पार, चौकार. ती परिभाषा काय? या 7 षटकांना खेळणं म्हणजे तुमची एका षटकामध्ये मॅच संपत नाही. तुमची मॅच 2 षटकात संपत नाही. तुमची एखादी षटक, एखादा बॉल सुटला, 2 बॉल सुटले, 3 मोठे फटके आले, 4 मोठे फटके आले, तरी सुद्धा तुम्ही मॅच मध्ये परत येऊ शकता. म्हणजे 4 ते 5 पॅचेस आहेत जिथून तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकता. ते तुम्हाला ध्यानात असणं गरजेचं. यावेळेला जागा आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण कॅच ड्रॉप झाली आहे. एकाचं रूपांतर 3 मध्ये सहज झालं आणि 3 धावा येत असताना धावफलक जाऊन पोचलं 59 वरती, 59 या धावांवरती. आता
लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव 60 झाल्या. अजूनही 18 धावांची गरज आहे. अक्षय पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिकचा फटका मिड विकेटला. बॉल जातोय, थोडासा अडथळा निर्माण झाला होता. चढ उतार बांध आहेत आणि त्यामुळेच हे पाहत असतो दृश्य. या 2 धावेने धावफलक पुढे. बॉलचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल, टीमची धावसंख्या आहे 62 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा. आणि इथे मात्र खराब लेंथ, लाईन, कंट्रोल, नियंत्रण या गोष्टी भरकटल्यात. त्या गोष्टी रुलावरती आणावं लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. बघा, तुमच्याकडे तुमची इकॉनॉमी किंवा आस्किंग रन रेट हा तुमच्या हातामधील बळ काढून घेतो, तुमची ताकद कमी करतो आणि ते चित्र पूर्णपणे इथे दिसून येत आहे. फ्रंटलाईन बॉलर्स न चालणं, तुमच्या टीमच्या मोरक्याने परफॉर्म न करणं, मागच्या गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण करण्यासारखं असताना ते चित्र दिसून आलंय. म्हणजेच काय, सुरुवातीला रोहितने केलेला दिमागी आघात या मॅचची हवा काढून घेताना दिसला. इनसाइड आउटचा फटका. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं 66 वरती. 66 येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 12. शिवम आलाय नवीन फलंदाज. षटकाराला आकाश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बक्षीस अशा वेळेला आले ज्या वेळेला मॅच मधली हवा पूर्णपणे निघून गेली आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज. दुपारचं सत्र आहे आणि दुपारचं सत्र म्हटल्यानंतर मला वाटतं इथे सगळ्यांना ती जेवणाची चाव लागली. गव्हाण साईडला यावेळेला चेंडूला पाठवून दिलं. हा चौकार षटकार जे काय मला वाटतं इथे विजयी षटकार येतोय. सामना संपला, सामना जिंकला आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुद्धा जमा करायचंय कारण इथे षटकाराची गरज नसताना षटकार मारला गेलाय. खूप मोठा षटकार. शिवतेज स्पोर्ट्स सामना जिंकते आणि दुसऱ्या बाजूला सिया 13 हसोबा स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ पराभवाच्या छायामध्ये. आणि जे बक्षीस आहे ना
ते लावल्या लगेच जमा करत जा, तरच अलाउन्स केलं जाईल. जो बक्षीस जमा करणार नाही तर पुन्हा अलाउन्स केलं जाणार नाही. आता लुझर लुझर मॅच पाहणार आहोत. विनर विनर दोन जिंकलेले संघ, म्हणजे विनर विनर आणि लुझर लुझर असं आपण पुढचा शेड्यूल पाहणार आहोत, जिथे दोन संघ जिंकलेत. एका साईडला आपण बघतोय निधी स्पोर्ट चंद्रपाडा आणि त्यांच्या अपोजिट शिवतेज चंद्रपाडा. ही रायव्हलरी आहे, ही बिग रायव्हलरी आहे आणि बिग फाईट नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी शुभागमन होत आहे शिवतेज स्पोर्ट्सचे संस्था